ए राम्या कुठं कोलू रे? अरे कुल की तिकडं. हा बघा आता. हायला मीरा मावशी. अरे गण्या मुर्द्या डोळ फुटलं व्हाय रे तुझं. त्या दिवशीचा मार इसरला नाहीस व्हाय अजून. नाही माझं लक्ष. अरे रम्या नेटी जाऊ दे रे गण्या, आपण खेळूया. अरे नाही बाबा, आपल्यामुळं कुणाला त्रास झाला तर माफी मागितली पाहिजे. मीरा मावशी चुकलं माझं. इठ्ठला शपथ पुन्हा असं नाही करणार. झालं आता इथं बी आला याचा इट्टल. आणि काय रे गण्या, कधी पण बघावं विठ्ठल विठ्ठल असतं तुझं. हा बाबा तुम्ही पण घे जावा इठ्ठलाचं नाव. इठ्ठलाचं नाव घेणाऱ्याला कधीच कसली तकलीफ नाही होत. असं याचा इट्टला तू दुसऱ्या. हा रे चल चल आपण एक ए यार कोणचं मला सांग ना. विठ्ठल विठ्ठल खेळूया. ए यार माझं ऐक. अरे सोड सख्या मला नको. ए हात काय राहायच्यावर उभा. ह्याच्यावर. हा हा आता विठोबा सारखा कमरेवर हात ठेव. हा आणि आता डोळे बंद कर. हा अरे वा रे, अरे टिकतो विठोबा सारखा वाटतोय. आता आम्ही सांगेपर्यंत विटेवरनं खाली उतरायचं नाही हा आणि डोळे बी उघडायचे नाही. हा हा चल. बघा बघा गण्याला कसं पेटवतात. हे पेटला 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 पळा पळा पळा. हे पेटला पेटला. हे चला पळा पळा पळा. काय झालं तिकडे? मुलांनी गड्या काकाला जाळलंय. अक्का अगं ए अक्का. अरे अरे काय झालं बाबा? अगं गावातल्या पोराने या गन्नाला बाजून काढलंय म्हण. तिथं कसला गेला होता. भाजलंय बाबा. अरे देवा काय झालं यातली? अगं 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 आज तुझं नशीब थोर म्हणून तुझं कुकू वाचलं बघ. चल आतमध्ये घेऊन चल त्याला बाबा. वळणीतल्या पोरांनी माझा इटोबा केला. आगत होती मला पाणी दे. काय रे बाबा काय करून ठेवलं कन्या तू सुद्धा. काय रे बाबा. अक्का अगं घरगुती बिलाजाने काय होणार नाही. पोराला दवाखान्यातच न्या पाहिजे. वय वय आई अगं होती अंगाची. तुझ्या बापानं धनाच्या गागरी काढल्या त्या काढते आणि करते तुझा दवाखाना. अक्का किती बोलशील त्याला. अरे अण्णा माझ्याकडे तर काय नाही बाबा. तुझ्याकडे आहेत का 500? अगं माझ्याकडे असतं तर मी दिले असते की. मी वारकरी माणूस. एक गळ्यात माळ आहे तेवढीच बस. आणि काय नाही माझ्याकडे. बरं असू दे असू दे. मी काहीतरी करते. तू डॉक्टरला घेऊन ये. वय वय आले आले. बैस बैस अगं रत्ने. पांडुरंग पांडुरंग. अरे देवा केवढं भाजलंय हो तुम्हासनी. रत्ना पण तू कुठे गेली होतीस एवढी नटून? गेलते माझं कर्म पूजाया. मानलं मानलं आपण तुम्हाला परतापुरावा मानला आपण तुम्हाला. आपल्या गावामधील लोकांच्या करमणुकीसाठी जी सिनेमाचं थिएटर जागायची तुमची जी आयडिया आहे ना एकदम दाखवत आहे बरं का. अहो त्या तालुक्यातल्या खटमालांनी भरलेल्या थिएटरचा लईट आलाय बघा. मला सांगा कधी करताय थिएटरचं काम सुरू? कधी करताय सुरू? नाही म्हणजे कसं आम्हाला कसं त्या मायला उचलली जीप का लावली टाळूला. अरे येड्यानो ते काय बोलल्या बोलल्या होत आहे वय. अरे तहसीलदार आहे, कलेक्टर आहे, कमिशनर आहे, मंत्रालय लई झंगाट असतं की. आणि हे सगळं होऊन बी
वर मोक्याची जागा मिळणं लई महत्वाचं असतं येण्यानं, कळलं काय? मी काय म्हणतो, तो आपला येडा गाण्या आहे ना, त्याची गावच्या चौकात एक जमीन आहे. असं होय? या उचलून अरे लई सुपीक डोका हाय किरण तुझं. हा, हे माझ्या ध्यानात कसं आलं नाही र. जाऊ दे मरू दे, ताबडतोब त्या गण्याच्या आईशी मीटिंग ठरवा आणि लागलो गुरकून घ्या की. हा, मीटिंग ठरली मग. परतपराव, हा. अहो जिला आणायचं घरातून हा. ती चालली आहे दारातून. म्हणजे काय बघा ना, गाण्याच्या इकडे नुसती हाय. ये अक्के ये. काय ग, लई दिवसानं घरचा रस्ता चुकलीस. हा, कर्ज परत द्या आलीस वय. हा. नाही प्रतापराव, द्याया नाही घ्याया आली. अयो 200-500 रुपयाची मदत झाली असती तर अगं अक्के कसं व्हायचंय. हा, अगं अजून तुझं मागचं आहे ना बाकी, आणि पुन्हा नवीन द्यायचं म्हणजे. करेक्ट करेक्ट. वय वय काय करणार, दुखणी जन्मालाच पुरली आहेत. पण तुम्ही काय काळजी करू नका, या वक्ताला समजा कर्ज फेडीन बघा तुमचं. ना काय म्हणतो अक्के, तुझी ती जागा आहे बघ गावातल्या चौकातली, त्या जागेचं काय घ्यायचं द्यायचं ते बोल आणि देऊन टाक की मला. म्हणजे कसं या कर्जाची कटकडच सुटेल की काय रे. मग काय तर. प्रतापराव, ती जागा तर गण्याच्या बाणात त्याच्या नावावर ठेवली आहे. माझ्या माग त्याच्या पोटा पाण्याचा ती जागा आधार आहे. असं म्हणतीस होय अक्के. होय. बर मग राहिलं असू दे काय असेल ते. अरे पैसे किती पाहिजे म्हणलीस तू. ते हे 200-500. बर बर, एक मिनिट. त्याचं काय एवढं वावडं नाही, घे तू. हा, घे रे, दे ना मे घे. बरं हे बघ, गणाला जरा बरं वाटलं ना अक्के, तर दे पाठवून माझ्यावर कामाला. वय वय, हा, लय उपकार होती. ते त्यात काय काळजी करू नकस. वय पाठीवर का गणाला. वय वय. हा ये. काय तुम्ही बरं नाही केलं बुवा. एक तर तिचं मागचं देणं यायचं बाकी, आणि तिला अजून 500 रुपये देत आहे. म्हणजे घेणं ना देणं आणि खंड लावून येणं. बापरे का, ऐक माझं. अरे मासा गळाला अडकवायचा असेल ना तर काटा जरा सैल सोडावा लागतो गड्या. काय ते. अण्णा, काळजी करण्यासारखं काही नाही नव. फार काळजी करण्यासारखं काही नाहीये. मी त्याला औषधं दिली हा. आहे. उद्या सकाळपर्यंत त्याला बरं वाटेल. वय बरं येतो मी. वय वय केसनी सोडून येतो. वय वय. चल. पाहिलंच रत्नी, ना नात्याचा ना गोत्याचा हा अण्णा, पण किती माया लावतो. अगं तुला काय सांगू, मला चांगलं आठवतंय जेव्हा लगीन करून या घरात मी आले ना, तेव्हा यो अण्णा काय ना काय कारणाने यांच्याकडे यायचा, घडी घडी चहा ढोसायचा. हे गेले तेव्हा या अण्णानं किती किती केलं, आजही करतोय. काय ग तुझ्या डोळ्यात पाणी. आय हो, अहो आजच्या दिवशी जर यांचं काही बरं वाईट झालं असतं तर असं भरवट सावित्रीच्या दिवशी. नाही पोरी, असं नाही बोलू. देव एवढा निष्ठुर नाही व्हायचा. भर तारुण्यात माझं कुकू पुसलं गेलं ते काय कमी आहे. देव एकाच घरात दोनदा असं नाही करायचं. पर आई, आय हो, असं अजून किती दिवस चालायचं. कुणाच ठाऊक बाई, पर मला काळजी वाटते ना ती तुझी. मी दोषी आहे बघ तुझी. पोरगा असा असताना मी तुझं लगीन लावून दिलं त्याच्याशी.
पोराच्या मुळापायी पार आंधळी झाली होती मी. त्या आंधळेपणानं जीवन बर्बाद केलं बघ मी तुझं. नाकी डोळी एवढी सुंदर पोर तू. अगं कुणाच्याही घरात पडली असतीस तर लक्ष्मी सारखी पूजली गेली असतीस. पण इथं तुझ्या हौशी मौजींचा पार चुराडा झाला. घरदार सोडून दे पण धनाचा नवरा देऊ नाही शकले मी तुला. लई मोठं पाप केलंय मी तुझं. मला एकदा माफ करशील का गं? आई